नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही गोष्टी आपल्या डॉक्युमेंट किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा मोबाईल हरवल्याच्या नंतर जी पोलीस कंप्लेंट ऑनलाईन करायची असते ती कशी करायची ते आपण बघणार आहोत। बरं, ती का करावी लागते तर बऱ्याचदा काही तुमच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असे असतात की ज्या ऑनलाईन पोलीस कंप्लेंट केल्याच्या नंतर तुम्हाला त्या इन्शुरन्स मध्ये परत मिळण्यासारख्या असतात, किंवा काही कागदपत्र असे असतात जे तुम्ही नवीन काढायला गेल्याच्या नंतर हरवलेत म्हणून सांगितल्याच्या नंतर तुम्हाला पोलिसाची कॉपी द्यावी लागते पोलीस कंप्लेंट केल्याची। तर बऱ्याच नागरिकांच्या असं लक्षात येतं की ऑनलाईन पोलिसात जा, कंप्लेंट करा, हे खूप मोठा प्रकार वाटतो त्यांना, पण ती पोलीस कंप्लेंट तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून देखील करू शकता। आणि ती जी कॉपी आहे रिपोर्ट दिल्याची आपण ती कॉपी तुम्ही तात्काळ काही क्षणामध्ये तुमच्या मोबाईलवर तुम्ही प्राप्त करू शकता। जसं की तुमचं आधार कार्ड हरवलं असेल, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड किंवा अजून काही घराचे दस्त असतील, तुमच्या घराचे मूळ डॉक्युमेंट हरवले असतील तर ते परत तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला ही ऑनलाईन कंप्लेंट करणं गरजेचं असतं। तर ती ऑनलाईन कंप्लेंट कोणत्या साईडवरती करायची, कशी करायची याची संपूर्ण A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच माझे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ याच्या नंतरही तुम्हाला भेटत राहतात। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपल्याला या वेबसाईट वरती यायचंय। या वेबसाईटची लिंक मी कॉपी करून तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, त्या ठिकाणावरून तुम्ही कॉपी करू शकता। आता तुम्ही म्हणाल हा तर अर्ज पुणे शहर पोलिसासाठी आहे, बरोबर, कंप्लेंट जी करतोय ते तुम्हाला सांगतो वेगळी वेबसाईट ओपन करायची आणि त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं, जसं की hingoli.police.gov.in। कुठलाही जिल्हा तुमचा असू द्या महाराष्ट्रातला, अशा पद्धतीने जिल्हा police.gov.in टाकून एंटर करायचे। त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पोलीस वेबसाईट वरती याल। यामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही होम पेज वर बघू शकता हरवले आणि सापडले हा एक प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर पोलिसांच्या असतो। अशा पद्धतीने जवळपास सेम माहिती असते सगळ्यामध्ये भरायची। जसं की मी तुम्हाला एका जिल्ह्याचं ओपन करून दाखवलं, आता तुम्हाला मी हा अर्ज करून दाखवतो। या वेबसाईटवर आल्याच्या नंतर हा अनुप्रयोग पोलिसांना हरवले आणि सापडले माहिती प्रदान करण्यासाठी आहे। या अर्जाच्या अंतर्गत अहवाल दिलेल्या माहितीची चौकशी किंवा तपास करण्यात येत नाही, म्हणजे जी माहिती तुम्ही भरणार यावरती कोणतीही कारवाई होत नाही, फक्त माहितीसाठी ही माहिती सबमिट पोलिसांकडे होते। त्यांच्याकडून एक कॉपी मिळते, ती तुम्ही वापरू शकता। पोलिसांना खोटी माहिती देणे दंडनीय अपराध आहे। कोणत्याही चुकीच्या माहितीसाठी अहवाल देणारी व्यक्ती पूर्णपणे जबाबदार असेल, म्हणजे चुकीची माहिती देणं हा कायद्याने गुन्हा आहे, म्हणून चुकीची माहिती द्यायची नाही। जे तुमचं हरवलंय तीच माहिती तुम्ही सबमिट करा, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये 100 नंबर डायल करा असं सांगितले। तर चला आता अर्ज कसा करायचा मी तुम्हाला सांगतो। आता तुमचा अहवाल प्रकार म्हणजे हरवलंय का सापडलंय, तर आपला हरवलंय म्हणून लॉस्ट रिपोर्ट, आपण या ठिकाणी लॉस्ट आयटम रिपोर्ट क्लिक करायचंय। त्यानंतर पोलीस ठाणे, आता सर्वच तुमच्या जवळचे पोलीस स्टेशन यामध्ये दिसणार नाहीत, जितके ऑनलाईनला दिलेले आहेत तेवढे दिसतील। यातल्या कुठल्याही तुम्हाला जवळ पडणाऱ्या पोलीस स्टेशनला तुम्ही सिलेक्ट करू शकता, म्हणजे त्यांच्याकडे तुमची ऑनलाईन कंप्लेंट ही जाणार आहे। तर यावर कोणती कारवाई होणार नाही हे लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला माहितीसाठी प्रत तुम्हाला भेटणार आहे, ती वापरून तुम्ही तुमचे पुढचे कामं करू शकता। तर अशा पद्धतीने जे जवळ पडतं ते पोलीस स्टेशन तुम्ही यामध्ये निवडायचंय। निवडल्याच्या नंतर आता दस्तावेज निवडा। बघू शकता आता यामध्ये तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट हरवल्यावर अर्ज करू शकता, तर तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, वोटर कार्ड असेल किंवा तुमचं रेशन कार्ड असेल, त्याच्यानंतर तुमचे एज्युकेशनल शैक्षणिक डॉक्युमेंट असू शकतात किंवा अदर डॉक्युमेंट असू शकतात, किंवा तुमचा मोबाईल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असू शकेल, जसं की पेन ड्राईव्ह असेल, लॅपटॉप असेल, असे इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील यामध्ये असू शकतात। तर जे तुमचे हरवले, आपले घराचे डॉक्युमेंट हरवलेत म्हणून आपण काय केलंय, या ठिकाणी अदर डॉक्युमेंट निवडलेत। आता जो काही तुमच्या घराचा दस्त क्रमांक असेल त्या डॉक्युमेंटचा, त्या दस्ताचे क्रमांक आपल्याला यामध्ये टाकायचे।
आता मी डेमो म्हणून या ठिकाणी टाकतोय। तर असे डेमो दाखवतो तुम्हाला। अशा प्रकारे तुम्ही दस्ताचा क्रमांक तुमच्या काही डॉक्युमेंटचा असेल तर तो क्रमांक तुमचा इथं टाकायचा आहे आणि टाकल्याच्या नंतर तुम्हाला कधी हरवले डॉक्युमेंट तुमचे हरवल्याचे तुम्हाला या ठिकाणी डेट निवडायची। कधीही तुमचे हरवलेले असू शकतात, 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी। अशा पद्धतीने तुम्ही ती तारीख सिलेक्ट करायची आणि त्यामध्ये निवडायची। अशा पद्धतीने आपण महिना आणि तारीख सिलेक्ट करायची। त्यानंतर तुम्हाला वेळ देखील या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे। कोणत्या वेळी हरवले टाकायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही वेळ देखील टाकू शकता। त्यानंतर हरवले सापडले या स्थान आणि तपशील। आता तुमची जी काही वस्तू हरवली असेल ती कोणत्या ठिकाणी हरवली असेल तर त्याचं लोकेशन तुम्हाला या ठिकाणी टाकायचे। गावाचं नाव टाकू शकता किंवा तुमचं काही शहर असेल, नगर असेल, कॉलनी असेल तर त्याचे तपशील तुम्हाला यामध्ये टाकायचे। तर अशा पद्धतीने यामध्ये नाव टाकून घ्यायचंय। त्यानंतर तुमचं जे नाव आहे ते पूर्ण नाव तुमचं या ठिकाणी आधार प्रमाणे टाकायचंय। तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ईमेल आयडी टाकल्याच्या नंतर स्क्रॉल करतो। आता आपल्याला या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे ज्यावरती आपल्याला अर्ज सबमिट करताना OTP येणार आहे। मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा पत्ता या आधार कार्ड प्रमाणे यामध्ये टाकायचा आहे। पत्ता टाकून घेतल्याच्या नंतर तुम्हाला खाली आता पिनकोड टाकून घ्यायचा आहे, तुमचा एरिया पिनकोड जो असेल तो। आणि त्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय हरवलंय ते लेखी स्वरूपामध्ये तुम्ही स्पष्ट यामध्ये लिहू शकता। जसं की आपलं काय हरवलंय, कुठून हरवलंय ते आपण यामध्ये तपशील लेख तपशील मध्ये आता या ठिकाणी लिहू शकतो। या ठिकाणी लँग्वेज बदलतो मी, मराठी करून घेतली मी आणि आता या ठिकाणी आता आपण लिहूया घर सामान शिफ्टिंग करत असताना घराचे मूळ कागदपत्र घायाळ झाले आहेत। तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने स्पष्ट तुम्हाला यामध्ये लिहायचंय की तुमचा काय प्रकार झालेला आहे, कुठून डॉक्युमेंट तुमचे चोरीला गेलेत किंवा हरवलेत ते यामध्ये तुम्हाला टाकायचंय। त्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन वरती क्लिक करायचंय आणि नंतर खाली जो कॅप्चर दिसतो तो ॲज इट इज कॅप्चर जसाच्या तसा तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला कॅप्चर टाकून घ्यायचा आहे यामध्ये। आणि कॅप्चर टाकून झाल्याच्या नंतर आता आपल्याला अशा पद्धतीने सेव्ह करायचे। रजिस्टर मोबाईल वरती तुमच्या OTP पाठवला जाईल, तो OTP क्रमांक आता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने OTP टाकून सबमिट केल्याच्या नंतर बघू शकता तात्काळ आता तुमच्या समोर या ठिकाणी तुमचा रिपोर्ट जनरेट होणार आहे आणि ही कॉपी आता तुम्ही कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी डॉक्युमेंट हरवलेले आहेत असं तुम्हाला दाखवायचंय त्या ठिकाणी ही कॉपी देऊ शकता तुम्ही। डिजिटल सिग्नेचर देखील यावरती तात्काळ झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन काही हरवलं असेल तर कंप्लेंट करू शकता। व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतात। नवीन अपडेट भेटत राहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनल व टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, ते ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता। वेळोवेळी आम्ही दिलेल्या नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचत राहतील व तुम्ही आमच्याशी कायम जोडलेले राहू शकता। चला मित्रांनो, भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।